पण आजच खरी गुरुपौर्णिमा साजरी झाल्यासारखं मला वाटतंय. कारण दिघे साहेबांना साहेब भेटले आणि माझे साहेब मला आज या धर्मवीर पार्ट 2च्या या ट्रेलर लॉन्चिंगच्या निमित्ताने भेटले. अशा प्रकारचं एक उद्याची गुरुपौर्णिमा आज साजरी झाल्यासारखी वाटते आहे. बऱ्याच अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं या चित्रपटाच्या माध्यमातून मिळणार आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं जे काम आहे, जे कार्य आहे, त्यांचा जीवनपट जो आहे तो एका सिनेमामध्ये मावू शकत नाही. म्हणून धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे पार्ट 1 त्याच्यामध्ये काही भाग आला. यामध्ये उर्वरित जो आहे, उर्वरित म्हणजे संपूर्ण दिघे साहेबांचं कर्तृत्व 1-2 सिनेमामध्ये येऊ शकत नाही. आणि म्हणून पार्ट 2मध्ये देखील धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जे काम केलेलं आहे, त्यांचं जो जीवनपट आहे, त्यांचा भूतकाळ जो आहे, या पडद्यावर उलगडण्याचं काम प्रवीण तरडे, मंगेश देसाई यांनी केलेलं आहे. खरं म्हणजे प्रसाद ओक यांचं मनापासून अभिनंदन मी करतो. साहेबांना कधी भेटले नव्हते, कधी बोलले नव्हते, त्यांना कधी पाहिलं नव्हतं, परंतु दिघे साहेबांची भूमिका हुबेहूब करण्याचं कसब त्यांनी दाखवलेलं आहे. त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि जे दिघे साहेबांनी, बाळासाहेबांनी जे विचार दिले, त्या विचारावर आम्ही चालण्याचा प्रयत्न करतोय. जसं दिघे साहेब म्हणायचे, कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो, तशाच प्रकारचं काम आम्ही या राज्यामध्ये लोकांना मदत करून, लोकांच्या जीवनामध्ये एक चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करून पूर्ण करण्याचा किंबहुना छोटासा प्रयत्न आमचा आहे. विरोधी पक्षांचे नेते टीका करतात की विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असे सिनेमे काढले जातात आणि त्याचा प्रचार केला जातो, असं विरोधी पक्षांचे नेते म्हणतात. तर विरोधी पक्ष नेत्यांना देखील सद्बुद्धी मिळो अशा प्रकारची भावना मी व्यक्त करतो. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं जे पहिल्या सिनेमामध्ये जी भूमिका दाखवली, त्यानंतर या दुसऱ्या सिनेमाचं काम सुरू झालं. प्रवीण तरडे यांनी आणि मंगेश देसाई यांनी जो प्रयत्न केलेला आहे, आणि आता तो दुसरा सिनेमा कंप्लीट झाल्यानंतर तो 9 ऑगस्ट क्रांतिदिनी याचं लॉन्चिंग होतं आहे. आज ट्रेलरचं लॉन्चिंग झालेलं आहे. त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा सिनेमा काढण्याचं काहीच कारण नाही. त्यांचं काम लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. जे लोकांना आनंद दिघे काय आहे, त्यांचं काम काय, त्यांचं कर्तृत्व काय, त्यांचं जीवनपट काय, हा सर्व दूर पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज मराठी सिनेमा तर केला आहे, परंतु महाराष्ट्रातूनही देशातून त्या पहिला सिनेमा केला त्यावेळेस मागणी झाली की हिंदीमध्ये देखील हा सिनेमा झाला पाहिजे. तर हिंदीचं देखील ट्रेलर लॉन्चिंग केलं. सलमान खान, इतर सर्व, अशोक सराफ, सर्व मंडळी या ठिकाणी, कलावंत या ठिकाणी आले आणि परदेशात देखील हा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे 7 समुद्रापलीकडे धर्मवीर आनंद दिघे साहेबांची कीर्ती पोहोचेल याचा आनंद आहे. साहेब, या चित्रपटामध्ये हा तुमच्या उठावाचा गाभा आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं जीवन, त्यांनी ते शिवसेनेचे झुंजार नेते होते, बाळासाहेबांचे कट्टर शिष्य होते, आणि त्याने हिंदुत्वाच्या रक्षणासाठी जे केलेलं काम, हिंदुत्वाचं फक्त रक्षणच नाही तर सर्वसामान्य माणसाच्या हिताचंही रक्षण त्यांनी केलं. आणि त्यामुळे या सिनेमामध्ये खूप काही घटना पाहायला मिळतील. लोकांना दिघे साहेबांचं जीवन काय, त्यांचा जीवनपट काय, त्यांच्या मुलांसाठी घेतलेले निर्णय, सराव परीक्षा असेल, शाळा प्रवेश असतील, कुठल्याही धर्म आणि पंथाचा कुणीही त्यांच्या दरबारात गेला तर खाली हात कधी परतला नाही.
हा इतिहास काय आहे हे सगळं लोकांच्या समोर आहे. सर्वपक्षीय नेत्यांना हा सिनेमा सगळ्यांना दाखवणार का? सर्वपक्षीय नेत्यांना सर्व पक्षांनी याच्यामध्ये कुठलाही पक्षीय अभिनिवेश नाही, कुठलाही जात धर्म नाही, कुठलाही पंथवाद नाही आणि त्यामुळे हा सिनेमा सगळ्यांनी पाहायला पाहिजे, सगळ्यांनी पाहावा. आणि दिघेसाहेब काय होते, दिघेसाहेब कसे जगले, दिघेसाहेब कसे वागले, दिघेसाहेबांनी समाजासाठी काय केलं, ज्यांचा देह दिघेसाहेबांचा देह समाजासाठी झिजला हे या चित्रपटातून पाहायला मिळते. सर दिघे साहेबांच्या सलमान खान भी आए, उनका भी मैं स्वागत करता हूँ. मराठी में भी इसका ट्रेलर लॉन्च हुआ है, हिंदी में भी ट्रेलर लॉन्च हुआ है और कई लोग यहाँ पर मराठी सिने सृष्टि के भी लोग आए, हिंदी कलाकार भी आए, अभिनेता भी आए और सब लोग आए, सभी क्षेत्र के, राजकीय क्षेत्र के भी लोग आए. सभी लोगों ने देखा है ट्रेलर और ट्रेलर इतना ज़बरदस्त है तो पिक्चर कितना ज़बरदस्त होगा इसकी अनुभूति हमें आ रही है. इसलिए प्रवीण तरडे उनको मैं अभिनंदन भी करता हूँ, मंगेश देसाई और पूरे टीम का अभिनंदन. सर दिघे साहेबांच्या मृत्यूचं गुण उलगडण्याच्या मध्ये सर दिघे साहेबांच्या मृत्यूचं गुण उलगडणार का? देखिए, पहला सिनेमा जब हुआ पार्ट 1, उसके बाद लोगों की मांग हो गई अभी और क्या आगे, तो दूसरा पार्ट भी हुआ है. जब पार्ट पूरा हुआ तभी तो उसकी शुरू लॉन्चिंग हुआ है. वो कोई चुनाव बनाव देख के इसके ये नहीं तो फिर अभी हम लोग चुनाव तो आगे है ना बहुत, फिर हम आगे करते थे सितंबर अक्टूबर में. तो ये चुनाव को सामने रखते हुए ये नहीं लॉन्चिंग हुआ है. ये सिनेमा, ये आनंद दिघे साहब क्या है ये लोगों की जनता को समझना चाहिए. और इसकी डिमांड आनंद दिघे साहब के काम और उनके फिल्म की डिमांड सिर्फ महाराष्ट्र में नहीं पूरे देश में से आ रही है. इसलिए हिंदी में भी बना है और विदेश में भी ये सिनेमा प्रदर्शित होगा. इसलिए उनका काम जो है लोगों के सामने जाएगा. अरे पुढारी पडलं.